पोहोचलो वावरात. ऊनही मस्त चरकू राहिला. आणि वावरात पोचल्या आली मी बरबटीच्या शेंगा घ्यायला, कारण की वावरात पोचल्या खावा लागते भाकर. तर बरबटीच्या शेंगा अशा गईवरल्या. ओ माय गॉड, गईवरल्या म्हणजे दाखवतो तुम्हाला मी. आणि या वावरात आमच्या बरबटी इतकी येते की मरणाची. हे बा शेंगा काही वायल्या बी आलो नाही इथले दिवस तर वावरात. तरी मला वाटलंच कालही नेल्या तरी काहीतरी असतीनच, कारण ती लई अडचण आहे. इकडे तिकडे पायाले जीव घाय भरतेस. आणि आईले आले टाईम आहे अजून. आई आहे तिकडल्या मेरीवर. तिकडल्या मेरीहून यायला टाईम लागते जरासा जेवण करायसाठी. आईचंही वातावरण दाखवून देतं तुम्हाला एक बार काय चालू आहे तर काय करू राहिली. तर बिचारी सकाळीच आली, तिले चालता येत नाही पण तरी आली ते चालत. वावर तर पाहिलंच तुम्ही किती दूर आहे. कणकण 1 घंटा लागते वावरात यायला. आणि रस्त्याचं काम डेंजर आहे. आता कालच शेंगा नेल्या यातल्या, तर आज जरा हुसकू पाहा लागतात. चला मग मी घेतो आता शेंगा तोडून, कारण ती लई दाट आहे. येता बरोबर डायरेक्ट मी इकडेच घुसली. आणि जरासं खाली पाहा लागते. आणि मोबाईल हातात असला तर खाली नजर जात नाही लवकर. हा एवढा मंडपच झाला निरा. हा अथून एवढा शेंगायचा. आणि अशा बदबद शेंगा लागल्या. आणि गैवरल्या अशा शेंगा. वावरले खास आहे पण लई दूर आहे. त्याच्यानं याले असं मन मागं पुढे करते. त्यात बोरीचंही थोटांग केलं होतं. आणि हे लावलं होती सौर पॅनल. पण इकडे काही पाणी लागत नाही बोरले, त्याच्यानं झालं. काऊन कल्ला करता वहिनी? टाईम आता होतेस मांग पुढे. कशी काय आली माय चालत आज? आई माई तशा सुनायच्या मांगा पैता सासा. तुमच्या मांग थोडी पाव आम्ही पूर्णाची पोळी तर तिकट संग खाते बाई. नाही काय म्हणतात सुनीले पोरीले म्हणतील जाय येत नाही मी. 11 वाजता जाऊ 12 वाजता जाऊ. आणि सुनीच्या मागे कशी पयाली.